दमदाटी केली तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे, नेमका इशारा कुणाला? भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काहीच दिवसांपूर्वीच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून धमकी येत असल्याचा आरोप केला होता। हर्षवर्धन पाटलांच्या या आरोपावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलंय। दमदाटी करायची नाही, हा बारामती लोकसभा मतदारसंघ आहे, मी इथली खासदार आहे, असा दम सुप्रिया सुळेंनी भोरमधील महाविकास आघाडीच्या सभेत सुप्रिया सुळे बोलत होत्या। आमच्याकडे बघा, परवा काय झालं, इंदापूरला हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्षाचेच नेते आहेत, आमचे भाऊ आहेत, मी कधी विसरणार नाही की भाऊंनी मला कधी मदत केली। हर्षवर्धन पाटलांवर शिवीगाळ केली। मी प्रत्येकाला इथे सांगते, दमदाटी करायची नाही, हा बारामती लोकसभा मतदारसंघ आहे, मी इथली खासदार आहे, कुणीही कुणालाही दमदाटी केली ना तर ढाल म्हणून पहिली सुप्रिया सुळेंची गाठ आहे, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता अजित पवारांना दिला। तसेच तुम्ही दमदाटीला बिलकुल घाबरू नका असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला। देवेंद्र फडणवीस आमच्या घराच्या बाहेर येऊन देवेंद्र फडणवीस बोलले होते, आम्हाला एक संधी द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतही तेच केलं, फसवणूक नाही झाली, ही सगळी जी फसवाफसवी चालली अशी टीका सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केली। पालकमंत्रीपद दिलं नाही की दिल्लीला जातात, जागा कमी दिल्या म्हणून रडत दिल्लीला जातात, कधी तुमच्या कांद्याच्या भावासाठी दिल्लीला गेले आहेत का? तुमच्या दुधाला पैसे मिळावे म्हणून कोणी दिल्लीला गेलंय का? हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी झालेले सरकार आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर केली। माझी लढाई कुठल्याही व्यक्तीशी नाही, माझी लढाई ही दिल्लीच्या तख्ताच्या अदृश्य शक्तीच्या विरोधात आहे, ज्याने महाराष्ट्र विरोधात रान उठवलंय। महाराष्ट्राचा द्वेष आणि विरोध करण्यासाठी केंद्र सरकार आपल्या मागे लागलंय, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात।